सुलभा तू काय म्हणाली होतीस? तुला तुझा गणपती हवा, मग इमर्जन्सी मध्ये तो कसा असेल तरी चालेल ना. मुहूर्ताचा वेळ टच चाललाय, लवकर गणपतीची स्थापना करूयात. हा माझा गणपती नाही. अगं गणपती कसा आले तुझा माझा, तो सगळ्यांचाच नाही का? काहीही बोलू नका. हा माझ्या मकरात बसणार नाही. माझ्या मकरात फक्त माझाच देव असेल. देव देवा
सुलभा कसं जाऊ? तुम्हाला तुमच्या मनासारखं करायचंच होतं ना, तर करा. पण मी या घरात एक क्षणही थांबणार नाही. हो बाजूला. कसा दिसतोय आपण? माधव! आहो वहिनी, तुम्ही तरी समजा तुमच्याला. देवाचा अपमान आहे. आपल्या शेवटीचा असा अपमान तुम्ही तरी कसं सहन केला? अहो, पण नवऱ्याला खूळ लागले म्हणून बायकोने पसलीच वाट धरायची का? यापेक्षा तर पिवळा नवरा परवडला. इथं दोष वाजला उठला उठतं तरी. नाहीतर काय? हिच्या नवऱ्याने देवा धर्माचा विसर्जन करून टाकलाय ना. सुलभा, झोपली नाहीस? सुलू थांब. रागवली आहेस? शेजारचे तुम्हाला काही बोलले म्हणून? लोकांच्या निंदेची तर सवय झाली मला. आज वाईट वाटतंय. ते तुम्ही माझ्या श्रद्धेचा खेळ केलात म्हणून. तुम्ही चुकलात. सुलभा सॉरी. मला कळतंय ग. पण गेली 5 वर्ष आणला तुला मातीचा गणपती. या वर्षी काही वेगळा प्रकार मला तर काय हरकत आहे? माझ्या हाताने सजवलेला मखर आहे. माझी आस्था, माझी श्रद्धा या मकराच्या एवढ्याशा भिंतीत सामावली आहे. आणि तुम्हाला हा मकर म्हणजे प्रेम वाटतो? नाही सांगा ना, अजून काय केलं नाही मी तुमच्यासाठी? तुमच्या असल्या वागण्याने एक एक करत सगळी माणसं दुरावली माझी. लग्नानंतर पूजा घातली नाही म्हणून आई बाबांनी इकडे येणं कायमचं टाळलं. सुरुवातीला लेखक नवरा मिळाला म्हणून कौतुकाने बघणाऱ्या माझ्या मैत्रिणी नवरा हातात झाडू घेऊन रस्त्यावरची घाण साफ करतो म्हणून त्याही हसायला लागल्या. मी तेही सहन केलं. कधी एखाद्या देवळात जाऊ म्हटलं तर तुम्हाला आवडत नाही म्हणून मी तेही टाळलं. माझी आस्था, माझी श्रद्धा, माझे संस्कार सगळं मनापासून जपावंसं वाटत असलं तरी तुमच्यासाठी सगळे देव गुंडाळून ठेवून दिले. लग्नाला 8 वर्ष झाली. पाळणा हलत नाही म्हणून देवाला नवस बोलले होते की 7 वर्ष गणपती बसवेल. तरी तुमचंही असं वागलं. आपली मतलब फक्त आपली बायको आहे म्हणून तिच्यावर लादण्याची घाई करणे हा सुद्धा पुरुषी अहंकारच असतो. हे का कळत नाहीये तुम्हाला? आम्ही तर काही लादत नाही ग, पण मला तुझं खुआ देवात मान्य नाही म्हणून तुझी नातेवाईक दुरावली गेली. नास्तिक असणं म्हणजे आपली माणसं आपल्या बाजून तोडली नाही. राम आवडत नाही कारण त्यांनी सीतेला अग्नी
गणपती बनवला आणि आज आपण तो आपल्या बरोबर श्रद्धेने बसवतो. तर या बस्तीतल्या पोराला माणसाचं एक प्रयत्न पण करूयात ना. मला उत्सव आम्हाला नाही सुलभा. उत्सव तर आनंदाचे स्रोत आहे. पण संस्कृतीच्या उत्सवांना जेव्हा पाण्यासारखं वाहू लागण्यापासून जेव्हा स्पर्श करतो ना, तेव्हा हेच उत्सव बेविस्त होता. मी मूर्त्याने जरी बाहेर पडलो, पार्वतीचे बाळाचे मुटके उडवले म्हणून आधी दिसे तेच शिर बासाठी न्यायचं. म्हणून शंकर जसा वेळा पिसावून निघाला होता ना, तसं मीही निघालो आणि आधी दिसे तेच मूल तोच माझा गणपती या उद्देशाने मस्तीत शिरलो. आणि हा दिसला कुत्त्यांवर लाज होतो लोकांचे. मूर्तीचे पैसे हजार पूर्ती करायला देणार मी तेवढा समाधानी नव्हतो. तेवढा समाधान आज माझ्या आंटीला पैशाचा न वाटला. मला माहित होतं की माझा गोळा येतोय, पण माझ्या पार्वतीवर विश्वास होता की ती आकाराचं गणेश नक्कीच करेल. म्हणून तुला इथं आणलं ग. मी तर काही लादत नाही सुलभा, पण एकदा विचार कर, उद्या एका गणेश जरी आयुष्य सुधारले ना, तरी आवडला तोच ती गणेश आपल्या शुभासुर नक्कीच देईल. आणि हे माझा विश्वास म्हणून नाही तर तुझी शतकाते म्हणून म्हणतोय. तुमचा प्रयोग तुम्हालाच लागला. मी आता काही बोलणार नाही. हो ते तुमच्या मनासारखंच. पण मी या प्रयोगात कुठेही नसणार, कारण मी पार्वती नाही, सुलभा आहे. सुलभा, काय करायचं? जुजू करायचे? पारुशाने माझ्या देवाच्या नैवेद्याला हात लावतोस म्हणजे अंघोळ केलीस का? एवढे सगळे कोण करतं अंघोळ? त्याला मस्त उठायचं, लाईनीत उभं राहायचं. पण आपण नाराज झाला क्योंकि आपण तिथं खडा देते व्हॉइस लाईन सुरू होती. व्हॉइस साला कसली लाईन? संडासाची. शी आणि मस्त आणायचं आणि कामाला लागायचं. फिर शाम को मस्त आने का और आंटी की गाली सुनकर सो जाने का. अरे असं अभद्र बोलू नका ना, नाही तर देव कान कापतो. अरे वा, बरं काय झालं? काय म्हणते चाललंय? आपल्याला एक फळ पाहिजे तर ही बाई देत नाही. ही नाही ह्या म्हणायचं का? मोठ्यांना आदर देऊन बोलायचं का न्या? अरे शेठ, आपली आंटी बोलते दुनियावाला कोई इज्जत दी ना तर दुनिया आपलीच इज्जत काढण्यासाठी तयार असते. ह्या शिकवा आता. हा आधीच सगळं शिकून आलाय. ह्याला अजून काय शिकवता येतं ते शिकवा. असं नसतं बोलायचं रे का न्या? अरे शेठ, आपण सच बोलताय. सामने वालों का ना सच कितना भी कड़वा लगने दो. आपण बोलने का पब्लिकची सुलगते आणि आपले नुकसान पण नाही होत. भाषा वेगळी असली तरी विचार जुळतात तुमचे. गण्या, तुला ती कान त्या आंटीला सांग ना शाळेत पाठवता म्हणून. आपण शाळेत गेलो तर लोकांचे ग्लास कोण भरणार? आणि तसंही आंटी बोलते इंसान स्कूल में नहीं दुनिया में सीखता है. मग स्वतःच्या पण मुलाला लावायचं तिने कामाला. ओ मावशी, तुम्ही कशाला विचारताय आपले केस? आपल्याला येतात विचारता. बघितलं कसं विचारतोस? आम्हाला गणेश हवाय. देवानंद नको केसांचा कोंबडा असलेला. नाव नका घेऊ त्या कोंबड्याचं. चल 6 दिवस झाले नुसता वरण भात. कधीतरी कोंबडी का खा. अरे तुझ्या शेती तुला ते गणपती म्हणून आणणार रे. बस नीट. आईला मालिश. आता आपल्या केसांना तेलाची गरज नाही. तेल काम होतं आपलं. केसातून कंगवा फिरत नाहीये आणि म्हणे जेल काम होतं. आईची शपथ.
शेर बोलतात भाषा सुरायची, पण त्याच्यासाठी कोणता मंत्र बोलायचा बरं? जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मानता मनापती जय देव. ओ शेठ, हा मंत्र माहिती आहे आपल्याला. आपल्या आता 80 केली आरती बोलण्यात. आणि आता रिस्पेक्ट आणि मॅनर्स शिकायचे. हो. काकू, कुठे चाललात तुम्ही? कसा आज रे रापचिक दिसताय? छान दिसतोय. सुंदर दिसतोय. छान दिसतोय. हा ना बघतो काय मला वाटलं बघतोय का ना बरोबर करतो दादा. बाहेरची निदर्शनं सुरू होती ती झाली बंद. गेलेत सगळे. मग याचं काय करायचं? काळजी करायचं कारण नाहीये. थोडा गदारोळ झाला की भीतीने ताप भरलाय त्याला. घरगुती उपचाराने बिल भरा. अहो लहान आहे तो. आता तरी माघार घ्या. मी आहे ना, असं का होणार नाही. तुमचा हा सो कॉल्ड प्रयोग त्याला जगू देणार नाही. मी आहे ना, असं काय होणार नाही. हे घे पट, ठेव तुझ्या डोक्यावर. मी कशाला? ठेवा तुम्हीच. आम्ही जातो त्या आदिवासी पाड्यात ॲम्ब्युलन्स पोचेल असे रस्तेही नाही. म्हणून बाणपणात जगवणाऱ्या बायका आणि मुले तिकडे शेकडोनी मिळतील. पण तिकडेचे कपडे कधी फिरकले नाही. ना कुठले कॅमेरे फिरकले, ना कुठे संस्कृती रक्षक. पण इकडे बरं हजेरी लागली यांची. तुम्हाला नाही जमणार. का नाही जमणार? जमायला हवं. जबाबदारी आपली. चळवळीचं नाही, पट्टीबद्दल बोलते. हा बाजूला. तू आई असतीस तर छान काळजी घेतलीस ती बाळाची. असतीस तर सॉरी, झालीस तर. अरे जेवणार नीट. आता
असेल बा